जय शिवराय, जय महाराष्ट्र. गुड मॉर्निंग सगळे. कसे आहात तुम्ही? चांगले आहात? चांगलेच राहिलं पाहिजे. आजचा विषय असा आहे की लय भारी विषय आहे, लक्ष देऊन ऐका. तर मी आहे शीतल इंगोले. तर तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ कुठे बी स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला असेल तर नक्की एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मला असं बोलायचं आहे की मी जेव्हा बाहेर पडले, म्हणजे घरामध्ये राहायची तेव्हा मला काय वाटायचं नाही, फलानं चांगलं आहे, विस्तान चांगलं आहे असं वाटायचं. पण जेव्हा मी बाहेर पडले, म्हणजे यूट्यूबवर जेव्हा आले, सोशल मीडियावर जेव्हा आले, तेव्हा मला कळालं माणसं कशी असतात खरं तर. आणि बाईमध्ये पण चूक आहे बरं. तुम्ही माणसालाच म्हणून माणसाला दोष देऊ नका, बाईमध्ये पण चूक आहे. बाईनं जर त्याच्या बोलण्यावर एखादं रिॲक्ट केलं तर तो काहीच पुढं बोलणारच नाही. आणि रिॲक्टच नाही केलं, तिला चांगलं वाटते बोलायचं, तर तो का डबल दुसरा कमेंट लगेच करणार ना, लगेच कमेंट करणार दुसरं. अरे बाबा, आपण कमेंट केली, लगेच आवडली, मग लगेच दुसरा कमेंट करणार. तर मला लाईव्हमध्ये आल्यावर नंतर कळालं, मी सगळ्यांसोबत भाऊ, दादा किंवा असंच काही असं मान देऊनच बोलत असते, असं काही वाईट बोलत नाही. पण मला प्रत्येक असं कमेंट येतात, काही चांगल्या पण कमेंट येतात, काही वाईट कमेंट पण येतात. लाईव्हमध्ये आल्यानंतर हे साहजिक आहे, वाईट कमेंट तर येणारच. आणि प्रत्येकाला येणार, मलाच म्हणून नाही, सगळ्यांना येतं. त्यांना वाटतं सगळ्या बाया तशाच असतात, असं नसतं. सगळ्या बाया तशा नसतात, काही चांगल्या पण असतात. आणि मला शिवी द्यायची नाही त्यांना, तो बोलतोय तो त्याचं तोंड खराब, आपल्याला काय करायचं आहे का नाही. पण फक्त एक व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हेच की तुम्ही नाही का, एखाद्याला बहीण मानलं किंवा एखाद्या बाईनं एखाद्याला भाऊ मानलं, तर ते नातं टिकवा ना तुम्ही, मरेपर्यंत टिकवा ना तुम्ही. तुमच्या मनामध्ये कशाला खोटं. आणि त्या भावा बहिणीच्या नात्याला असं धब्बा लावायचा नसतो. पहिलं लोकांमध्ये असं होतं का, त्याला जर बहीण मानलं, त्या बाईला जर बहीण मानलं, तो मरेपर्यंत तिला बहीणच मानायचा. पण आता हल्ली लोकांमध्ये असं चालू आहे की एखाद्याला भाऊ मानलं तरी गुन्हा चुकीचा आहे. का बरं? तो सका भाऊ थोडी आहे, दुसराच दुसरा. त्याच्या मनात कधी काय येईल माहिती नाही, असं असताना तो जर एखाद्या बारीला घरी भेटायला आला, तर बाया काय म्हणतील, नाही बाबा भेटायला आलाय, भावा बहिणीचं नातं कशा झालं, काहीतरी वेगळंच चालू असेल यांचं असं. तर त्यामुळं म्हणते, आजकाल लोकांमध्ये हेच चालू आहे. जेव्हा लाईव्हला आले ना, तेव्हा तर मला भयंकर शॉक बसला. जेव्हा फर्स्ट लाईव्हला आले तेव्हा असे वाईट वाईट असे घाण कमेंट करायचे ना, मला असं वाटायचं काय करावं या लोकांना. बाहेर गेले तेव्हा ते त्याचे कमेंट आपण ऐकत नव्हतो ना, ते मनातल्या मनात काय बोलायचे आपल्याला काय कळणार. फेस टू फेस असं बोलू शकत नाही. तर आणि लाईव्हमध्ये काय ते दिसणार नाहीत, फक्त आपण दिसतो. त्यांना काय कमेंट करायला जाते, हे कमेंट करत जातात काय बी वाईट वाईट. तर ते मला सांगायचं आहे की तुम्ही असं ठरवा, तुम्हाला कोणाशी आपण काय बोलतोय, आपण कोण्या याच्यात जगतोय. हे कलियुग आहे बाबा, इथं इथंच भोगायला लागते. तर तुम्ही चांगलं वागा, प्रगती चांगली करा. तुमचं बघून तुमचे लेकरं पण शिकतात. कळालं का ही गोष्ट?